वन ऑल आणि माझे सर्व रिस्पेक्टेड प्रेक्षक, कारण प्रेक्षकाशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला मजा नसते. आणि आज इथे उपस्थित फक्त मान्यवरच दिग्गज नाही आहेत, तर तुम्हामध्ये बसलेले सगळे जण सुद्धा उत्तम कलाकार आहेत, कारण सगळे जण येथे मेडल घ्यायला आलेले आहेत या मंडळातर्फे. त्यामुळे आज ओव्हरऑल हा जो पूर्ण आपला सभागृह आहे हाच दिग्गज मान्यवरांनी भरलेला आहे. त्यामुळे तुमच्यात आणि आमच्यात फारसा काही फरक नाहीये, फक्त इतकंच की आम्ही वरती आहे, आज तुम्ही खाली आहात, उद्या कदाचित तुम्ही वर असाल आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी आम्ही नक्कीच तुमच्या समोर बसलेले असणार आहोत. क्रीडा, कला आणि सामाजिक मंडळ हे मंडळ तर खूपच जुनं आहे. हे माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, कारण तुम्ही सगळेजण या मंडळाचे खूप वर्षापासून एक अंग बनलेले आहात. म्हणतात शरीराचा एक प्रत्येक भाग असतो आणि त्या प्रत्येक भागाला महत्त्व असतं, कारण त्या भागाशिवाय एखादा आपला जर तो शरीराचा भाग काढला गेला तर निश्चितच आपण अपंग या कॅटेगरीमध्ये मोडले जातो. आपले जे मामा आहेत आदरणीय शंकर बाळाराम पाटील सर, त्यांचं इतकं गुणगान ऐकलेलं आहे की त्यांची भेट होऊ शकली नाही, इतके वर्ष कल्याणमध्ये राहून देखील याची नक्कीच खंत आहे. पण यापुढे जसं त्यांच्या सुपुत्रांनी इच्छा व्यक्त केली की त्यांचं स्वप्न ते पूर्ण करतील, तर त्याच्यात हातभार लावण्यासाठी मी अनिता चौधरी नक्कीच पुढाकार घेणार आहे. माझं थोडक्यात इंट्रोडक्शन असं आहे की मी डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे MSCB मध्ये. 18 वर्ष जॉईनिंग पासून कल्याणमध्ये होती, आता नुकतीच वाशीला बदली झालेली आहे माझी. आणि ते सोडलं तर आमचं एक कॉमन इंजिनियर्स प्लॅटफॉर्म आहे. मी बेसिकली BE इलेक्ट्रिकल आहे, मी JTI मधनं 2004 मुंबई युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल. त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे MSCBला वाहून घेतलं. JTI हे नाव तुम्हाला माहिती असेल की बाहेर ओव्हरसीज मध्ये जायचे खूप चान्सेस मिळाले, पण मी माझं जे ग्राउंड आहे, माझी जी भारत माता आहे, त्याला सोडायची कधी मला इच्छा झाली नाही. कारण आज जे कौतुक होत आहे त्या कौतुकासाठी आपली माणसं लागतात. मी पहिली आली किंवा आपलं मूल पहिलं आलं, पण त्याच्यासाठी टाळ्या वाजवणारी जर आपली लोकच नसतील तर काय फायदा त्या पहिला येण्याचा. त्यामुळे आपल्यामध्ये आज एक तरुण पिढी उभी आहे. त्या तरुण पिढीचा मला खूप सार्थ अभिमान आहे की अशा या मंडळाचे ते कार्यकर्ते बनलेले आहेत आणि आज ते संपूर्णपणे त्यांनी डेडिकेशन दिलेलं आहे. त्यांचं एक करिअर आहे, त्या करिअर सोबतच ते या समाजाचं सुद्धा कुठेतरी देणं लागतायत आणि ते संपूर्णपणे ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यांनी. आज ही पिढी आपण बघतो की अनेक मुलं असतात की त्यांना बाकीचे सुद्धा सगळे छंद असतात, पण आज ते सगळे छंद सोडून खरा आनंद या मुलांनी शोधलेला आहे तो या मंडळाच्या कामामध्ये. कारण जितकं मी आता मंडळाचं ऐकलं, 20 मिनिटात जवळजवळ मी ऐकत होती त्याची प्रस्तावना. 20 मिनिटं ही खूप कमी होती त्या प्रस्तावनेसाठी, कारण हे मंडळ फक्त समाजाशी जुडलेलं नाहीये तर निसर्गाशी सुद्धा जुडलेलं आहे. जेव्हा एक सूर्य अस्ताला जातो, एकच सूर्य असतो जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा तो सूर्य प्रश्न विचारतो की मी मावळतीला जातोय, आता या पृथ्वीला प्रज्वलित कोण करेल, दिशा कोण दाखवेल. सर्व ग्रह तारे असतात, ते शांततेत राहतात, पण एक पंक्ती हिम्मत दाखवते आणि पुढे येते, कोणी येऊ न येऊ मी रात्रभर जळेल आणि या पृथ्वीला प्रकाशमान ठेवण्याची मी जिम्मेदारी घेते. ही पंक्ती आपल्याला बनायची आहे. नाही सूर्यासारखं तळपता आलं तरी चालेल, एक पंक्ती बनली आणि एक एक करून अशा हजारो पंक्त्या एकत्र आल्या तर आज ती पृथ्वी किती दीप प्रज्वलित होणार आहे. अशा पंक्त्या आपल्याला गोळा करायचा आहे आणि ते काम निश्चितच दिसून येत आहे की आपलं मंडळ खूप सुंदररित्या करत आहे. आणि अशा पंक्त्या ज्या आहेत त्यांना मी विनम्र अभिवादन करते. आपल्याला एक पिढी घडवायची आहे. आपण समाजाचं, मी सांगितलं आपण समाजाचं देणं लागतो. मी जास्त वेळ घेणार नाही, पण आपण समाजाचं जे देणं लागतो, आपण आपल्या मुलांना नेहमी पदराखाली झाकून ठेवतो. कोणतीही आई ही आपल्या मुलाला पदराखाली झाकून ठेवते. ती एखादं संकट आलं तर त्या संकटापासून
करतो, पण मुलांना खरी गरज असते ती त्या पदराच्या बाहेर काढून त्यांना आजचा समाज काय आहे, आजचं युग काय आहे आणि जितक्या प्रशंसा असतात तितकेच चटके देखील बसतात हे समजावण्याची आजच्या पिढीला खूप गरज आहे. आपल्यामध्ये बऱ्याच माता सुद्धा बसलेल्या दिसत आहेत, पिता सुद्धा बसलेले दिसत आहेत. शिवाजीरायांनी जेव्हा संभाजीराजांना ते घेऊन गेले होते, आपले माहिती आहे एकच राजांनी त्यांना पराभव दिलेला होता, मिर्झा राजांनी. त्यांना सगळे किल्ले परत करावे लागले होते. तेव्हा शिवाजीराजे जेव्हा औरंगजेबांना भेटायला गेले, ते संभाजीराजांना घेऊन गेले. त्यांनी हा विचार केला नाही की मी तिकडे जातो आहे तर मी माझ्या मुलाला का बरं घेऊन जाऊ अशा ठिकाणी की जिथे माझ्या जीवाला धोका आहे. त्यांनी विचार हा केला की मला त्याला डिफीट सुद्धा दाखवायचं आहे. आजपर्यंत त्यांनी फक्त विक्ट्री बघितली, पण आज त्याला डिफीट काय आहे, पराभव काय आहे हे सुद्धा कळू दे, म्हणून ते संभाजीराजांना तिथे घेऊन गेले. तिकडे गेल्यानंतर औरंगजेबांनी संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला. गोष्ट किती जणांना माहिती आहे माहिती नाही मला. हत्ती भेट दिला तेव्हा गंमत म्हणून दिलेर खान संभाजीराजांना बोलले की एवढा हत्ती तर दिलेला आहे, तुम्ही घेऊन कसा जाणार परत महाराष्ट्रात. संभाजीराजांनी डोळ्यात डोळे घालून तडक उत्तर दिलं कि वो तो एक वैसे भी प्राणी है, हम उस पे बैठ के जाएंगे या उसको खींच के लेके जाएंगे. आप ये सोचो कि आपको जो किले हमने वापस किए हैं वो तो अभी भी महाराष्ट्र में है, और वो महाराष्ट्र से आप आगरा में कैसे लेके आओगे. ही जी हिम्मत त्या मुलामध्ये दिली, असे माता पिता आज आपल्याला व्हायचं आहे, अशी पिढी आपल्याला घडवायची आहे. कारण आपण त्यांना पदराखाली ठेवण्याच्या नादात त्यांना एक प्रकारचं दुबळे पण देतो आहे. त्यांना आपण फॅसिलिटीज सगळ्या देतो, साधनं सगळी आहेत. आज मोबाईल किती सुंदर साधन आहे, कम्युनिकेशन ठेवायला अतिशय सुंदर साधन, पण आपण एकमेकांशी किती बोलतो. आपलं कम्युनिकेशन बंद झालेलं आहे साधनं असली तरीही. आपण आज समाजामध्ये एका चांगल्या स्थानावर पोहोचलेलो आहे, पण आजही समाजात एक स्थान असं आहे की ज्यांना आपल्या मदतीच्या हाताची गरज आहे, आणि तो हात हे मंडळ पुढे करत आहे. हे त्यांनी सांगितलं, हे ऐकून मला खूप अभिमान वाटला आणि मी त्याचा भाग नक्की होणार. सर म्हणतात ना, तुमच्याकडे जर एखादा फुलांचा बाग असेल ती 2 फुलं त्यातली समोरच्याला द्या. तुमच्याकडे आभाळभर पाणी असेल तर त्यातले 2 ग्लास पाणी तुम्ही वाटा. तुमची जर चांगली उंची तुम्ही गाठलेली असेल तर तुम्ही खाली झुकून खालच्यांना मदतीचा हात पुढे करण्याची संधी द्या आणि त्यांना सुद्धा वर ओढण्याची ताकद ठेवा. आजच्या आपल्या समाजाला ही गरज आहे, ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच हे जे असे मंडळ आहेत, हे जय बजरंग मंडळ ज्यांनी आपल्याला आज येथे बोलवलेलं आहे, निश्चितच त्यांची सध्याच्या घडीला नितांत गरज आहे. आज सगळे शिक्षक वर्ग येथे बसलेले आहेत. मला फारसं शिक्षकांसारखं बोलता येत नाही, कारण मी जसं सांगितलं मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, मी फक्त विजेसारखी कडाडते. त्यामुळे जास्त बोलणं मला शोभतही नाही. पण तरी एक जुना मुद्दा होता जो समाजाशी रिलेटेड होता. कविता सगळ्यांनाच माहिती असेल, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ काय? आपल्याला कोपऱ्यापासून हात तोडायचा आहे का त्याचा? नाही. विंदांचा अर्थ तरी तसा नव्हता. आजच्या तरुण पिढीला हे खूप आवश्यक आहे की जोक म्हणून सगळेजण हे बोलतात, पण त्याचा अर्थ तसा नव्हता. त्याचा अर्थ हा होता की त्याच्याकडून जी आपल्याला एक संस्कृती पास ऑन झालेली आहे, ती संस्कृतीचा आपल्याला ऍक्सेप्टन्स करायचा आहे आणि ती आपल्याला पुन्हा एकदा पुढच्या पिढीला ट्रान्सफर करायची आहे. त्याच्यातच सुंदर ओळी आहेत. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी.
घेण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत आपल्याकडे, देण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत आपल्याकडे. कला, समाज सोडला तर पुढचे हे आहे कला. कला म्हणजे काय? कल म्हणजे एक संस्कृत शब्द आहे, सगळ्यांनाच माहिती असेल. कल प्रकट होणे, त्याचा अर्थ प्रकट होणे. मग आपण म्हणतो ना, काय रे पोराला म्हणतो काय कलकलाट करतोय सुरू, म्हणजे काय? तो त्याच्या काहीतरी भावना एक्सप्रेस करतोय, प्रकट करतोय. चंद्र, चंद्र हा कलेने वाढतो. चंद्र सुद्धा त्याची कला दाखवतो. तसं आपल्या सर्वांमध्ये एक सुप्त कला ही जन्मदात्याने ऑलरेडी दिलेली आहे. आपल्याला फक्त त्याची जाण करून घ्यायची आहे की आपल्यामध्ये ती काय कला आहे, ती प्रकट करायची आहे. आणि ती प्रकट करण्याचा प्लॅटफॉर्म आज या मंडळाने दिलेला आहे. नुसतंच क्रिकेट नाही तर विटी दांडू हा शब्द ऐकून जमाना झालाय. विटी दांडू आपल्यापैकी कोणत्या मुलांनी खेळला असेल असं मला वाटत नाही. माझी वेळ संपली का? नाही समजलं मला. मला वाटलं स्पेशली, कारण बोलण्याच्या भरात मला वेळ हे राहत नाही, कदाचित प्रेक्षक कंटाळून जातील. पण विटी दांडू हा खेळ सुद्धा ठेवतात. पतंग उडवायचा IPL, आज आपण सगळेजण IPL चे वेडे आहोत, पण पतंग उडण्यासाठी KPL चं वेड असणं आणि आकाशाला गवसणी घालण्यामध्ये काय मजा असते ही तर फक्त ते खेळणारेच जाणू शकतात. आणि सगळ्यात शेवटी जाता जाता एक छोटासा आनंद. आनंद सगळ्यांना हवा हवासा असतो ना. असं कोणी आहे का की आम्हाला आनंद नकोय? नाही, असं कोणीच नाहीये. पण आपण नक्की आपल्या आनंदासाठी काय करतो? आपल्याला आनंद हवा असतो की दाखवायचा असतो? हवा असणे आणि दाखवणे याच्यामध्ये एक खूप बारीकशी पुसटशी रेष आहे. पण ती रेष आपण सगळ्यांनी ओलांडलेली आहे. आपण सगळ्यांनी, बऱ्याच जणांनी फॉरेन टूर केले असतील. का करतो? कारण त्यांनी केलेलं आहे. माझ्या पासपोर्टवर अजून थप्पा लागलेला नाहीये. फॉरेन टूरला गेल्यानंतर सगळ्यात पहिलं काम असतं, मी स्टेटसला फोटो लावते. स्टेटसला फोटो लावल्यानंतर मला हे काम लागतं ते किती जणांनी बघितलं. म्हणजे मी फिरण्याचा आनंद घेत नाही, तर मी दुसऱ्यांना जळवण्याचा आनंद घेत असते. आणि त्याही पुढे मला इतकं करूनही आनंद मिळत नाही जेव्हा मी बघते की स्टेटस मध्ये मला ज्याला दाखवायचं असतं त्याने अजून बघितलेलं नाहीये. हा फरक आहे, आनंद उपभोगणे आणि आनंद दाखवणे. तर मी सर्वांना विनंती करेल की या मंडळाने जे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत त्या खरोखर आनंद मिळवण्याच्या गोष्टी आहेत. ग्राउंड लेवलला जाऊन आपण ज्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये आपल्याला खरोखर आनंद मिळतो. त्याच्यात आपल्याला नक्कीच रात्रीची एक शांतीची झोप लागू शकते. आणि इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.